नमस्कार मित्रांनो, तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहून आपल्या व्हिडिओवर आले आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहोत जगन्नाथपुरीचे असे काही 10 रहस्य जे तुम्ही काही कुठं बघितले नसेल किंवा कोणी त्याच्यावर व्हिडिओ बनवला नसेल. ते आपण 10 रहस्य बघणार आहोत. चला तर व्हिडिओला मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारतातील सर्वात रहस्यमय आणि चमत्कारी मंदिरापैकी एक असलेलं मंदिर जगन्नाथपुरी मंदिराच्या अद्भुत रहस्याबद्दल जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर अनेक अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे ज्याची उत्तरे आजही विज्ञान पूर्णपणे देऊ शकत नाही. मंदिरावरून पक्षी उडताना दिसत नाही. मित्रांनो, असे सांगितले जाते जगन्नाथ मंदिराच्या मुख्य शिखरावर अगदी वरून पक्षी किंवा विमाने जाताना क्वचित दिसतात. हे मंदिराचे सर्वात चर्चित रहस्य मानले जाते. भाविक याला भगवान जगन्नाथाची दिव्य कृपा मानतात. मित्रांनो, मंदिराच्या शिखराचा दररोज ध्वज बदलला जातो. विशेष म्हणजे सेवेकरी कोणत्याही आधुनिक सुरक्षा शिवाय शेकडो फूट उंच शिखरावर चढून हा ध्वज बदलतात. अशी श्रद्धा आहे की जर एखाद्या दिवशी ध्वज बदलला गेला नाही तर मंदिर काही वेळासाठी बंद ठेवावे लागेल. मंदिराच्या शिखरावर बसवलेला विशाल सुदर्शन चक्र कोणत्याही दिशेला पाहिले तर ते आपल्याकडेच तोंड करून आपल्याला भास होतो. ही रचना आजही लोकांच्या आश्चर्यचकित करते. महाप्रसाद कधीच कमी पडत नाही. मित्रांनो, जगन्नाथ मंदिर दररोज हजारो भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. तरीही प्रसाद ना कमी पडतो ना वाया जातो. मंदिराच्या स्वयंपाक आणि प्रसाद व्यवस्थापनाकडे हे अनेक दृष्टीने एक मोठे आश्चर्य आहे. येथे लाकडी चुलीवर 7 मटकी एकावर एक ठेवून स्वयंपाक केला जातो. आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे सर्वात वरच्या मटक्यातील अन्न आधी शिजते आणि त्यानंतर खालच्या मटक्यातील अन्न शिजते, अशी स्थानिक परंपरा आणि श्रद्धा सांगते. मित्रांनो, सिंहद्वारातून आत गेल्यावर समुद्राचा आवाज कमी ऐकू येतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून सिंहद्वार म्हणतात. अशी स्थानिक परंपरा सांगते की बाहेर उभे असताना समुद्राच्या लाटांचा आवाज स्पष्ट ऐकू येतो, पण सिंहद्वारातून मंदिराचा प्रवेश करताना तो आवाज लक्षणीय कमी होतो. बाहेर पडल्यात पुन्हा तो ऐकू येतो. ही गोष्ट अनेक भाविकांना आश्चर्यचकित करते. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा याची मूर्ती दगडाच्या नसून विशेष पवित्र लाकडापासून तयार केल्या जातात. ठराविक कालावधीने नवकलेवर या परंपरेनुसार नवीन मूर्ती तयार केल्या जातात आणि अत्यंत गुप्त धार्मिक विधीमध्ये जुन्या मूर्तीमधील पवित्र तत्व नवीन मूर्तीमध्ये प्रतिष्ठित केले जाते. मंदिराचे भव्य स्वयंपाकघर. जगन्नाथ मंदिराचा स्वयंपाकघर जगातील सर्वात मोठे मंदिर स्वयंपाकापैकी एक मानले जाते. येथे शेकडो स्वयंपाकी आणि सेवेकरी दररोज हजारो भक्तांसाठी प्रसाद तयार करतात. पारंपरिक पद्धतीने बनवलेला जाणारा हा प्रसाद मंदिरासाठी खास ओळख आहे. नीलचक्राचे महत्त्व. मंदिराच्या शिखरावर असलेले नीलचक्र अष्टधातूपासून बनलेले असल्याने मानले जाते. भाविकांच्या श्रद्धेनुसार नीलचक्राचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. नवीन मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी अनेक भक्त त्याला नमस्कार करतात. रथयात्रेची विशिष्ट.
दरवर्षी होणाऱ्या प्रसिद्ध रथयात्रेला भगवान जगन्नाथ, बलभद्रा आणि सुभद्रा भव्य रथांमधून गुंडीचा मंदिराकडे जातात. लाखो भाविक रथाची दोरी ओढण्यासाठी सौभाग्य मिळाले म्हणून सहभागी होतात. श्रद्धेनुसार रथाची दोरी ओढणे ही अत्यंत पुण्यकार मानले जाते. जगन्नाथपुरी मंदिर हे श्रद्धा, इतिहास, परंपरा, स्थापत्य अद्भुत संगम आहे. यातील अनेक गोष्टी श्रद्धा आणि स्थानिक परंपरेनुसार आधारित आहेत. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जगन्नाथ. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जय जगन्नाथ. धन्यवाद.